आणि काल आपण मंगलाचरणाचं प्रतिपादन केलं, मंगलाचरणाचं वर्णन केलं, मंगलाचरण गुंफलं आणि आज त्याच्या पुढे जाऊन भगवतीच्या चरित्राला प्रारंभ करायचा आहे। नैमिष नावाच्या अरण्यामध्ये शौनकादिकांनी एक दीर्घकालीन सत्र करण्याचं ठरविलं आणि सत्राला आरंभ झाला। दीर्घकालीन अशा प्रकारचं सत्र आहे आणि त्या सत्रा हे 2 भागामध्ये विभाजित केलेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये हवन आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्ञानचर्चा। महाराज, ज्ञानचर्चेला महत्त्व आहे, ज्ञानाला महत्त्व आहे। ज्या जीवाच्या ठिकाणी ज्ञान नाही त्याला जीव म्हटल्या जात नाही, त्याला मनुष्य म्हटल्या जात नाही। ज्ञानम विनाही पशुभिन्न नराणाम। धर्मशास्त्र असं सांगते की ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही त्याला जनावर समजा। मनुष्य देह भगवंतांनी आपल्याला जो प्राप्त करून दिलेला आहे, कशा करता दिला आहे महाराज? ज्ञान प्राप्ती करता म्हणून भगवंतांनी नरदेह निर्माण केलेला आहे। मनुष्य देहाची निज्ञाने सचितानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला। महाराज, नाथ महाराज सांगतात की हा मनुष्य देह भगवान परमात्म्याने आपल्याला ज्ञान प्राप्ती करता दिलाय आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्याने या मनुष्य देहाला येऊन ज्ञानाची प्राप्ती केली नसेल त्याचं जीवन म्हणजे पशुसारखं आहे। तो लांडा गर्द बजान पुच्छे विनदोपाई। त्यात महाराज सांगतात तो त्याला लांडगा म्हणा, त्याला कुत्र म्हणा, त्याला गाढव म्हणा, का? ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही महाराज। ज्ञानम विनाही पशुभिन्न नराणाम। माणसाचं आयुष्य ज्ञानानं शोभते आणि ते ज्ञान कोणतं पाहिजे मग? अध्यात्म ज्ञान, नित्यत्वम, तत्वज्ञान। भगवद्गीता सांगते मनुष्याने कोणत्या ज्ञानाची प्राप्ती करावी, व्यावहारिक ज्ञानाची की पारमार्थिक ज्ञानाची? व्यावहारिक ज्ञान कितीही असलं तरी काय अर्थ आहे, त्याचा व्यवहारामध्ये फायदा आहे महाराज। पण पारमार्थिक आध्यात्मिक ज्ञान जीवनाची इति कर्तव्यता साधण्याकरता जर कोणतं ज्ञान उपयोगाला येत असेल तर ते आध्यात्मिक ज्ञान आहे। आध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावर मनुष्य भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो। आध्यात्मिक ज्ञानाच्या स्तरावर मनुष्य आपला स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो। तत्वज्ञानार्थ दर्शनम, अध्यात्मज्ञान नित्यत्वम, तत्वज्ञानार्थ दर्शनम। आणि भगवान परमात्मा आपली विभूती सांगताना सुद्धा मी ज्ञानामध्ये जे अध्यात्म ज्ञान जे आहे ते अध्यात्म ज्ञान मी आहे असं भगवान परमात्मा सांगतात। आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता महाराज ज्ञानचर्चा त्या ठिकाणी ज्ञानसत्र आरंभ केलं आणि ज्ञानसत्र आरंभ केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं परमभाग्य म्हणायला पाहिजे। त्या ठिकाणी श्री सूतजींचं आगमन झालं। महाराज, सूतजींचं आगमन झाल्यानंतर सर्व ऋषींनी आपापल्या स्थानावर उभे राहून त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्यांना बसण्याकरता आसन दिलेलं आहे, त्यांची पाद्यपूजा केली आहे, कपाडाला गंध लावलेला आहे। महाराज, साधू संतांची पूजा करावी। घरामध्ये जर साधू संत येत असतील तर त्या साधू संतांची पूजा करावी। नाथ महाराज सांगतात घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने। त्या साधू संतांची पूजा करावी कायेनं, वाचेनं, मनानं, अशा प्रकारे साधू। कारण देवाची पूजा केली तर देवाला आनंद होईल अथवा न होईल, पण साधू संतांची जर पूजा केली तर देवाला सुद्धा आनंद होतो। याकरता साधूंची पूजा करा। तैशे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव। तुकोबाराय सांगतात वैष्णवांची पूजा केली का देवाला सुद्धा आनंद वाटतो, देव सुद्धा हर्षायमान होतो, तो सुद्धा डुलायला लागतो। देवाला संतांची पूजा आवडते महाराज, देवांना संतांची।
देव म्हणतो माझी पूजा करत आहात तुम्ही. घरामध्ये जर तुकोबारा एका ठिकाणी सांगतात आपण देवाची पूजा करत आहोत आणि देवाची पूजा करत असताना कोणी वैष्णव, कोणी साधू, कोणी महापुरुष आपल्या घरी आला तर आपण देवाची पूजा करावी का? नाही. अगोदर ते देव सारावे परते संत पूजावे आरते. महाराज साधू संतांची जी पूजा आहे ती आरती घेऊन पूजा करावी. पंचाआरतीने त्यांना ओवाळायचं असतं. या प्रकारे त्या सूतजींची पूजा त्या ठिकाणी संपन्न केली आणि सूतजींची पूजा संपन्न झाल्यानंतर ते सर्व ऋषी बोलू लागले. सूतजीव समाबैर्य यश्वाश्रावयसीनः कथा मनोहरा पुण्या व्यास शिष्या महामते. हे सूतजी, आमचं परम भाग्य आहे की तुमची भेट झाली. तुम्ही आमच्या घरी आलात, आम्हाला कृतार्थ केलं. महाराज साधू संतांची भेट दुर्लभ आहे. साधू संतांचं दर्शन दुर्लभ आहे. जगामध्ये सर्व गोष्टी प्राप्त होतील पण साधू संतांचं दर्शन अत्यंत दुर्लभ सांगितलेलं आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. हरी जगजेठी करुणा केली, हरी जगजेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. महाराज शास्त्रकारांनी आपल्याला काही गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. शास्त्रकार आपल्याला काही गोष्टी दुर्लभ सांगतात आणि त्यापैकी प्रामुख्याने 3 ज्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. अत्यंत दुर्लभ. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयात. 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. मनुष्यत्वम. महाराज सर्वात अत्यंत दुर्लभ जर गोष्ट काय असेल तर तो मनुष्याचा देह प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. भागवतकार सांगतात दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरम. महाराज सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माणसाचा देह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे महाराज. सकळ देहा माझी पाहावो अति दुर्लभ मानुषो देहो. नाथ महाराज सांगतात इतर सर्व जे देह आहेत त्या सर्व देहांमध्ये माणसाचा देह अत्यंत दुर्लभ आहे. महाराज नरदेह दुर्लभ जाणा, दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज अत्यंत दुर्लभ आहे. अत्यंत दुर्लभ. जास्त जर पाप असेल, पशुपक्ष्यांचा देह आहे. जास्त जर पुण्य झालं असेल,
देवादिकांचा देह आहे, पण माणसाचा देह प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य सारखं पाहिजे महाराज. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य, जास्त पाप झालं असेल पशुपक्ष्यांचा देह आहे, कारण की त्यांचा देह पापमय आहे आणि त्यांना पुण्य काय समजत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. महाराज, पशूंचा देह हा पापापासूनच निर्माण झालेला आहे आणि त्यांना पुण्य काही कळतच नाही. म्हणजे जो मनुष्य देहाला येऊन कोणतंच पुण्यकर्म करत नसेल त्याचं आयुष्य म्हणजे जनावरासारखं समजा. तो लांडा कर दबजान. अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे मानवी देह प्राप्त होणं. महाराज, आपण काही आपलं पुण्य असेल, भगवंताने आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला या ठिकाणी मनुष्य देहाला पाठवलं आणि आपण मनुष्य देहाला येऊन या ठिकाणी येऊन मात्र आपल्या जीवनाची हानी करून टाकलेली आहे. मनुष्य जन्म अनमोल रे यू मिट्टी में ना भूल रे. मनुष्य जन्म अनमोल रे यू मिट्टी में ना भूल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे यू मिट्टी में न रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे यू मिट्टी में न रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. सत्संग में जाया कर, गुण प्रभु के तू गाया कर. गुण प्रभु के तू गाया कर, गुण प्रभु के तू गाया कर. रोज सवेरे उठकर बंदे ध्यान हरि का लगाया कर. ध्यान हरि का लगाया कर, ध्यान हरि का लगाया कर. तू सत्संग में जाया कर, गुण प्रभु के तू गाया कर. रोज सवेरे उठकर बंदे ध्यान हरि का लगाया कर. ध्यान हरि का लगाया कर. राम नाम अनमोल रे, ना लगता कुछ भी मोल रे. राम नाम अनमोल रे, ना लगता कुछ भी मोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे यू मिट्टी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे यू मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आत्ताशी मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय, आत्ता झालाय, पण पुढे होईलच याची काय गॅरंटी आहे? हा जन्म माणसाचा भेटला, पुढचाही आपल्याला माणसाचाच भेटेल यात काही यामध्ये काही आहे का? पुढे आपण माणूसच होऊ, मनुष्य जन्मालाच येऊ शक्य नाही महाराज. खंती ते न करा होणे गाढव कुतरा. महाराज, या जन्मामध्ये जर काहीच केलं नाही तर पुढे काय व्हायचं आहे? कुत्र व्हायचं आहे, नाहीतर मग गाढव व्हायचं आहे, नाहीतर डुकरं व्हायचे आहेत. काय व्हायचं तरी काय आहे आपल्याला महाराज? म्हणून काय कर, या मनुष्य देहाला आलाय ना, अत्यंत दुर्लभ असलेला मनुष्य देह कोण्या न्यायाने प्राप्त झाला? कागटाळीत न्याय. पावला पावलो हा देह कागटाळीत न्याय. कावळ्याचे आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडावा त्या प्रकारे मनुष्याला हा देह प्राप्त झालाय. एका राजाला म्हणे कावळ्याचं काम पडलं. आता राजाला कशाचं काम पडेल काय सांगता येते? ते आपल्याकडे म्हण आहे ना, राजा बोले
काय आले? दाढी आली म्हणतात काही लोक. दाढी तर प्रत्येकाची झालते बोलताना, तुमची नाही हालत काय? दल आले. दल म्हणजे त्याच्या हाताखालचे जे सैनिक आहेत ते सर्वच्या सर्व हालचाल करायला सुरुवात लागतात. लगेच सर्व गावामध्ये दवंडी पिटवल्या गेली राज्यामध्ये. अहो, राजाला कावळ्याचं काम पडलंय आणि जो कोणी राजाला कावळा पकडून आणून देईल, कावळा देईल, त्याला 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. किती? 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. लोकांनी विचार केला, राजा मॅड झाला. अरे कावळा कुठं सापडत असतं का? कावळा आजपर्यंत कोणाच्या हातात सापडला काय? लोकांनी ते ऐकली दवंडी आणि राजालाच मूर्खात काढलं. आणि शेवटी राजा म्हणजे तेच असते, काय असते तर दुसऱ्याच्या बुद्धीवर चालणारा. मग काय, एक आंधळा माणूस त्या गावामध्ये होता, दोन्ही डोळ्याने आंधळा. पण ते आंधळे काय असते, एक माणसाचा एक अवयव जर गेला तर दुसरा अवयव जास्त तीक्ष्ण असते म्हणतात. तो आंधळाबरोबर तर्कातर्काने नदीवर स्नान करण्याकरता जायचा, रोज जायचा, धार्मिक होता. आणि मग नदीमध्ये स्नान करायचा. नदीमध्ये स्नान करून व दोन्ही हात वर करायचे, अशी टाळी वाजवायचा. योगायोगाने आज त्याने हे दवंडी ऐकली, नदीमध्ये स्नान करण्याकरता गेला आणि रोजच्या नियमाप्रमाणे हाताची टाळ उभा राहिला, दोन्ही हाताची टाळी वाजवली. योग असा झाला, ते त्याच बाजूने कावळा चालला होता. यानं ते टाळी वाजवायला आणि त्या कावळ्याला यायला एकच वेळ झाला. आणि योगायोगानं तो कावळा याच्या टाळीमध्ये, याच्या हातामध्ये सापडला महाराज. आणि मग याला तर्कज्ञान होतं, लक्षात आलं हा कावळा आहे म्हटल्यानंतर राजाची दवंडी ऐकली. एका कावळ्याचे 1,00,000 रुपये राजा देणार. नदीच्या बाहेर आला, थोडासा चाला राजाच्या महालाकडे चालताना विचार आला, एका कावळ्याचे राजा किती देते? 1,00,000 देते. 10 कावळे पकडले तर 10,00,000. 100 कावळे पकडले तर किती? 10,000. किती होतील? 100 कावळे पकडले तर किती होतील? 1 कोटी, नाही का? मग आपल्याला कोट्याधीश बनायला काय वेळ लागणार? आणि शिवाय कावळा पकडणं काही कठीण गोष्ट आहे का? नदीमध्ये जायचं आणि टाळ्या वाजवत बसायचं. महाराज हा पुन्हा परत फिरल्यानंतर त्या नदीमध्ये गेला. नदीमध्ये गेल्यानंतर सर्व दिवसभर भजन करत राहिला, पण कावळा सापडला नाही. होता तोही निघून गेला. तसंच आपलं झालेलं आहे. त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, त्या प्रकारे भगवंतांनी आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. पण नरदेह प्राप्त झाल्यानंतरही आपल्याला वाटते करू पुढे, हे काय दिवस आहेत. आणि आलेला नरदेह निघून जातो, पण तरीही भगवंताची प्राप्ती काही होतच नाही. मग काय, आलेला मनुष्य देह गमावून टाकला. महाराज भगवंतांनी हा देह जो आपल्याला दिलाय त्याचं भजन करण्याकरता दिलाय. महाराज देवे दिला देह, देवे दिला देह, देवे दिला देह भजन गुमाना. दिला देह, देवे दिला देह, देवे दिला देह भजन गुमाना. देवे दिला देह, देवे दिला देह, देवे दिला देह भजन गुमाना. देवे दिला देह, देवे दिला देह, देवे दिला देह भजन गुमाना. देवे दिला देह भजन गुमाना. देवे दिला देह भजन गुमाना. देवे दिला देह, देवे दिला देह, देवे दिला देह भजन गुमाना. देवे दिला देह, देवे दिला देह, देवे दिला देह भजन गुमाना. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा.
दिला देह देवे दिला देह दिला देह देवे दिला देह भजन गुमटा देवे दिला देह देवे दिला देह देवे दिला देह भजन गुमटा अत्यंत दुर्लभ असलेला हा मनुष्य देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय. दुर्लभ असलेला मनुष्य देह. महाराज मनुष्य देह दुर्लभ असल्यानंतर त्याची आयुष्य गणना किती? शतगणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य. देहेनाम क्षणभंगुरम. परमात्म्याने हा मनुष्य देह दिलाय पण क्षणभंगूर आहे ना. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा. महाराज क्षणभंगूर असलेला हा परमात्म्याने आपल्याला देह दिलाय. कधी जाईल याचा काय भरवसा आहे? आज आपण कथेमध्ये आहो, आता आपण कथेमध्ये आहो. कथेमधून गेल्यानंतर काय होईल सांगता येईल? काय सांगता येते माणसाच्या देहाचं? महाराज काही लोक घरी चहा घेतात, चहा घेता घेतात एक घोट चहा बशीत आणि एक घोट होतात. तद्धाम परम मम. देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल देह जाईल जाईल. याचे काळ बखाईल याचे काळ बखाईल याचे काळ बखाळ 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 बखाईल याचे काळ बखाईल. देह जाईल 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 देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल. जाणार आहे. क्षणभंगूर आहे. काय याचा भरवसा? जाणारच आहे तो. मग जाणार असलेला हा नरदेह भगवंतांनी आपल्याला ज्या कारणासाठी दिला ते जर करत नसेल तर उपयोग काय? महाराज हे बाकीचं आपण जे करतो हे अवांतर कारण आहे. मनुष्य देहाला ते पाठताना दोन कारण अवांतर कारण आणि मुख्य कारण. मुख्य कारण काय? देवे दिला देह भजना गुमटा. मग अवांतर कारण बाकीचं आहेच आहे. लग्न करणं आहे, लेकरं निर्माण करणं आहेत, लग्न करणं आहे, आदी सर्व गोष्टी आहेतच आहेत नंतरच्या. ते सर्व अवांतर कारणामध्ये. पण माणसाचं असं झालं मुख्य कारण विसरला, अवांतर कारणालाच मुख्य म्हणून मानून बसला. हे करू की ते करू, किती पैसे कमवू, इथं जाऊ की तिथं जाऊ, हे चालू आहे माणसाचं. महाराज भगवंताने आपल्याला हा देह त्याचं भजन करण्याकरता दिलेला आहे. भजन करण्याकरता दिला आहे. असा हा दुर्लभ असलेला मनुष्य देह भगवंताने आपल्याला दिला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट दुर्लभ काय? मुमुक्षुत्वम. दुसरी गोष्ट आहे मुमुक्षुत्व. म्हणजे भगवंताची आवड निर्माण होणं, मोक्षाची इच्छा निर्माण होणं. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा. पण मोक्षाची इच्छा जाऊ द्या, साधी देव ज्ञान प्राप्ती करण्याची तरी इच्छा आहे का आपल्या अंतःकरणामध्ये? महाराज हजारो माणसामध्ये एखाद्याला स्वतःच्या उद्धाराची इच्छा होत असते. मनुष्याणाम सहस्रेषु. लाखो में बिरला, करोडो में एक. सर्वांना महाराज भगवंताच्या प्राप्तीची इच्छा होत नाही. सर्वांनाच भक्ती करावं, सर्वांनाच भागवत ऐकावं असं वाटते काय? आता आपलं वडगाव गाव किती लोकसंख्येचं असेल? किती लोकसंख्या आहे गावाची? यजमान कितीची बॉडी आहे गावात? 9ची बॉडी. म्हणजे जवळजवळ 4000 लोकसंख्येचं गाव आहे ना. मग 4000 लोकसंख्येतून आपल्या इथं 40ही नेते येऊन राहिले. आपल्या इथं कथेच्या मंडपात 40पेक्षा जास्त आहेत म्हणा, पण निदान 400 तर यायला पाहिजेत. 4000 लोकसंख्येतून निदान किती यायला पाहिजे? आपल्याला 4000 यावं ही अपेक्षा नाहीच, पण निदान किती यायला पाहिजेत?
400 तरी यायला पाहिजेत, 400 येत नाहीत. त्याचं कारण एकच आहे, अजूनपर्यंत त्यांचं पुण्य उदयाला आलेलं नाही. तेव्हा देवाची भक्ती करण्याकरता, देवाची कथा श्रवण करण्याकरता पुण्य पाहिजे महाराज. तिळ तिळसा पुण्य सांचा पळे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. कधी होईल, कधी मिळेल आपल्याला बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. देवाची आवड कधी निर्माण होते? ज्या वेळेला अनंत जन्माचं पुण्य असेल. बहुत अनंत जन्मेची असे जन्मोजन्मी असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्री येईल नाम श्रीरामाचे. अनुभव सांगतात महाराज, परमात्म्याचं नाव मुखामध्ये येण्याकरता पुण्य पाहिजे. मी नेहमी एक सांगत असतो, ज्या वेळेला त्या वाल्या कोल्यांना, कोळींना नारदजी भेटले आणि नारदजी भेटल्यानंतर ते सर्व झालं आणि नारदांनी त्यांना मंत्र दिला. कोणता? राम. राम म्हणायला सांगितलं, राम. पण तो राम म्हणतच नव्हता. मग काय म्हणायचा? मरा 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 मरा. का? त्याचं कारण त्याचं पाप एवढं होतं म्हणे, एवढं होतं की त्याने आपल्या पापाच्या एक पाप करायचा, एक दगड टाकायचा. असे त्यांनी रांजणं भरून ठेवले होते. किती? 7 रांजणं भरून ठेवले होते म्हणे. दगड किती घ्यायचा? किती मोठा घ्यायचा? दगड किती मोठा घ्यायचा? मोहरीचा दाना जेवढा असते तेवढा दगड घ्यायचा आणि एक पाप केलं का दगड त्या माठामध्ये, रांजणामध्ये टाकायचा. रांजण किती मोठा होता? आमचे कुरेकर बाबा सांगतात, तो रांजण एवढा मोठा होता म्हणे, त्या रांजणामध्ये 7 बैल फिरून येतील. एवढा मोठा रांजण. असे किती रांजण भरले? किती रांजण भरले? 7 रांजण भरले. 7. किती पाप असेल त्या? आणि एवढ्या पाप असणाऱ्याच्या मुखात कसं काय राम येणार? नारदांनी सांगितलं राम म्हणा, राम. तो राम म्हणत नव्हता, मरा म्हणायचा. मरा मरा. आता मला हे विचारायचं आहे की राम म्हणण्याकरता लागणारा रा आणि मरा म्हणण्याकरता लागणारा रा एक आहे की वेगळे वेगळे आहेत? काय? मुळाक्षराचा विचार करा. र वेगळे, 2 वेगळे र आहेत काय? मरा म्हणण्याकरता दुसरा र पाहिजे बा, आणि राम म्हणण्याकरता दुसरा र पाहिजे, असं तर काही नाही ना, एकच र आहे. पण मग का त्याच्या मुखामध्ये राम का येत नव्हता? कारण त्याचं पुण्य नव्हतं. आणि ज्या वेळेला पुण्याचा उदय झाला आणि पुण्याचा उदय झाल्यानंतर भगवंताचं उपराठ नाम जपलं, राम. मरा 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 करता करता काय झालं? राम झालं. आणि राम झाल्यानंतर परिणाम काय झाला महाराज? की त्या वाल्याचे वाल्मिकी झाले आणि वाल्मिकी झाल्याबरोबर त्यांनी असा अद्वितीय ग्रंथ लिहिला की प्रभू रामचंद्राचं चरित्र, प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर त्यांनी तयार केलेलं आहे. कोडियाची कीर्ती वाढली ग्रहण, कोडियाची कीर्ती वाढली ग्रहण, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. कोडियाची कीर्ती वाढली गहन, कोडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण केले रामायण रामागे. कोडियाची कीर्ती वाढली ग्रहण, कोडियाची कीर्ती वाढली ग्रहण, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी.
इंडियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादि. कशाचं सामर्थ्य आहे? भगवंताच्या नामचिंतनाचं सामर्थ्य आहे ते. याकरता मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करावं. मुमुक्षुत्वम. आणि त्याही नंतर सर्वात त्याहीपेक्षा दुर्लभ जर काय असेल तर संतांची संगती ही दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, अत्यंत दुर्लभ आहे. संतांची भेट होणं महाराज, कितीतरी जन्माचं पुण्य असेल तर संतांची भेट होत असते. पुण्य फडले बहुता दिवसा, भाग्योदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. किंवा भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. खूप बरं सांगतात. भाग्याचा उदय, ज्या वेळेला आपलं भाग्य उदयाला येतं. आता आपल्या भाषेत आपलं भाग्य वेगळं. आपल्याला भाग्य कोणतं वाटते? नाही का, लग्न होणं भाग्य वाटते. सध्याच्या काळात लग्न होणं भाग्यच आहे, नाही का. या काळामध्ये लग्न होणं, ज्या काळामध्ये आपली परिस्थिती कशी आहे, पोरी पळून गेल्या चालतात, पण देताना मात्र तो नोकरीवर असला पाहिजे. त्याच्याकडे 10 एकराच्या वर शेती पाहिजे. पळून गेली तर मग ते कोणाच्याही घरी जावं, तिकडे काही घेणं देणं नाही. पण मग अशा काळामध्ये लग्न होणं भाग्य नाही का? या काळामध्ये लग्न होणं भाग्यच आहे. आणि आपल्या दृष्टीनं भाग्य आहे ते. बायको मिळणं भाग्य आहे, लेकरं होणं भाग्य आहे, त्यानंतर संपत्ती कमावणं भाग्य आहे, बंगले बांधणं भाग्य आहे. काय भाग्य आपण म्हणत असतो ना, काय भाग्य आहे राजा तुमचं 2 मजली बिल्डिंग, काय भाग्य आहे राजा तुमचं तुमच्या घरासमोर 4 व्हीलर, नाही का. पण खरंच हे भाग्य आहे का हो? विचार करा. हे भाग्य आहे का? हेच महाराज, ह्या सर्व गोष्टी प्रारब्धानं भेटत असतात. अन्न धन मान हे तो प्रारब्धा अधीन. ह्या गोष्टी प्रारब्धानं भेटतात आपल्याला. बायको मिळाली भेटत, नाही तर नाही भेटत. प्रारब्ध असेल तर होईल लग्न, नाही तर राहीन तसाच, नाही का. प्रारब्ध असतील तर होतील लेकरं, प्रारब्ध असेल तर मिळेल संपत्ती धन. पण साधो संत मिले बड़े भागा, संत मिले बड़े भागा, साधो संत मिले बड़े भागा, साधो संत मिले बड़े भागा, साधो संत मिले बड़े भागा. वही मार्गदर्शक ईश्वर के, वही मार्गदर्शक ईश्वर के, देख चढ़े बैरागा, साधो देख चढ़े बैरागा. जो निर्मल मन से पद को साधे, जो निर्मल मन से पद को साधे, छूटे जम का धागा, साधो संत मिले बड़े भागा, 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 साधो संत मिले बड़े भागा. जो संतन को शीश नभावे, जो संतन को शीश नभावे, सोही को तन जागा, साधो सोही को तन जागा. जन्म मरण के बंधन टूटे, जन्म मरण के बंधन टूटे, आत्म ज्योति जागा, साधो संत मिले बड़े भागा, साधो संत मिले बड़े भागा, साधो संत मिले बड़े भागा.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, संत मिळे बळ भागा. महाराज, संतांची प्राप्ती होण्याकरता किती पुण्य पाहिजे. सर्व गोष्टी होतील, काही दुर्लभ असलेल्या गोष्टी प्राप्त होतील. प्रयत्ने वाढूचे कनरगडिता तेलही गडे. प्रयत्न केला तर काही होईल, पण साधूची संगती होणार नाही. महाराज, साधूची भेट होणार नाही. कैसे कैशियाने भेट तिथे साधू. नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, सूर्य असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. महाराज, साधू त्या सूर्यचंद्र जर अस्ताला जात असतील तर थांबवता येतील, 7 समुद्र तरून जाता येतील, पण त्या साधूची भेट दुर्लभ गोष्टी सहज होतील. चंद्रामृत सुखे शेववेल. चंद्राचं अमृत कठीण आहे, सहजासहजी चंद्रामृत प्राप्त होते का आपल्याला, पण तरी भेटून जाईल. आपण ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेला काय करत असतो, दूध गोठतो, त्याला काय म्हणतात कोजागिरी. त्या कोजागिरीमध्ये रात्री 12 वाजता चंद्राचं अमृत आपल्याला प्राप्त होते. म्हणजे काय, चंद्राचं अमृत प्राप्त होईल. त्यानंतर चंद्र सूर्य अस्ताला जाताना थांबवता येतील. घटना आहेत पुराणामध्ये, चंद्राच्या सूर्य अस्ताला जाताना थांबवले म्हणून, त्या सावित्रीच्या चरित्रामध्ये. त्यानंतर 7 समुद्र तरून जाता येतील. म्हणजे अशक्य कोटीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या सहज शक्य होतील, पण संतांची भेट मात्र होणार नाही. महाराज, एवढी दुर्लभ संत संगती आहे, एवढी दुर्लभ संत संगती आहे. आणि ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्यावेळेला ते सर्व सनकाधिक शौनकाधिक म्हणत आहेत की बाबा, आमचं भाग्य उदयाला आलं की आम्हाला तुमच्यासारख्या साधूंची दर्शन झालं. आता आम्हाला तुम्ही भगवतीचं चरित्र सांगा, अलौकिक अशा प्रकारचं चरित्र सांगा की जे चरित्र श्रवण केल्यानंतर सर्व पाप जे आहे ते क्षणार्धात भस्म होईल. महाराज, सर्व पाप हरम पुण्यम विष्णूच्या चरितम अद्भुतम अवतार कथोपेतात. आतापर्यंत तुम्ही आम्हाला जी कथा सांगितली ते भगवंताच्या विष्णूच्या पापनाशक अशा कथा सांगितल्या. आम्ही तो इतिहास श्रवण केला, महात्म्य श्रवण केलं, पण हे महाभाग आम्हाला अशी कथा सांगा की जी कथा मानवी जीवनामध्ये या घोर कलियुगामध्ये क्षणार्धात उद्धार करणारी असेल. कारण मानवी आयुष्य कमी आहे, साधनं अनेक आहेत. भगवंताच्या प्राप्तीची साधनं काही एक नाहीत महाराज, वेगवेगळी साधनं आहेत. आणि एक एक साधन करता करता आयुष्य निघून जाईल. योग करताना आयुष्य निघून जाईल, याग करताना आयुष्य निघून जाईल, वेदशास्त्राचं पठन करताना आयुष्य निघून जाईल, पण तरीही भगवंताची प्राप्ती होणार नाही. आम्हाला असं साधन सांगा की जे कमी वेळात, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कमी वेळात जास्त पैसे देणार, नाही का. कमी वेळामध्ये प्रयत्न कमी करायला लागले पाहिजेत आणि मिळकत जास्त असली पाहिजे, नाही का. ज्याची त्याची धाव त्याच्याकडेच आहे, वेळ कमी असला पाहिजे. पूर्वी महिला मंडळी कामाला जायच्या, शेतामध्ये कामाला जायचं तर 6-6 तास काम करावं लागत होतं आणि 20 आणि 30 रुपये रोज असायचा. आता 3 तास काम करतात, 200 रुपये रोज, नाही का. किती दिवस बदलले. कोणत्याही गोष्टीत असंच झालं महाराज. कोणत्याही गोष्टीत हीच परिस्थिती आहे की प्रत्येकाला असं वाटते वेळ कमी असावा आणि मिळकत भरपूर असावी. तशा प्रकारचा हा साधन आम्हाला तुम्ही सांगा. कारण मानवी आयुष्य कमी आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाय. अल्प आयुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजना नासी उरले
ते पाहेगा काय भजनासी उरले ते पाहे राम राम स्मरा राम राम स्मरा राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आधी. महाराज सांगतात मानवी आयुष्य आहे किती हो? अल्प आयुष्य मानव देह शत गणिले गणिले 100. म्हणून आपण गणा, पण 100 जगते का हो? कोणी 50, कोणी 60, कोणी 65, कोणी 70, कोणी 80, फारच फार 85, जास्त झाला तर 90. एखादा 100वर गेला. क्वचित आहेत, क्वचित. 100 मानवी आयुष्य जरी 100 वर्षाचं असलं तरी प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य नाही. काही उपजता एक मरती, काही जन्म झाल्याबरोबर मरतात. काय सांगता येते? मग या आयुष्यामध्ये जेवढं आयुष्य आपल्याला आहे त्या आयुष्यामधलं झोपण्यामध्ये किती गेलं? शत गणिले ते अर्धरात्र खाय. कोण खाल्ली? झोपेनं खाल्लं अर्ध आयुष्य. काय लोक झोपतात. एक माणूस शनिवारी झोपला तर डायरेक्ट सोमवारीच उठला. त्याला वाच का रे भाऊ इतके दिवस कसा काय? तो म्हणे कुठं हो एवढ्या दिवस झाले, आता तक झोपलो 5-6 तास झाले. इतकंही झोपलं तर ते ज्ञानोबा सांगतात एका मनुष्यानं ब्रह्मदेवाला सांगितलं तुमचं आयुष्य मला द्या. कशा करता? ब्रह्मदेवाने विचारलं कशा करता? म्हणे झोपण्या करता. म्हणती ब्रह्मायू होई जे. मग काय शतगणिले नुसतं झोपण्यामध्ये आयुष्य चाललंय महाराज. नुसतं झोपण्यामध्ये. रात्री झोपले, रात्री सुद्धा जेवले का? झोपले. दुपारी जेवले का? झोपले. झोपण्यामध्ये आयुष्य चाललंय. अर्ध आयुष्य झोपण्यामध्ये गेलं. मग समजा 100 असतील, 50 झोपण्यात गेले. मग किती उरले? 50 उरले. त्या 50 मध्ये काय काय? मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. मध्ये काय? बालपण आहे. बालपणामध्ये काय होणार आहे महाराज? बालपण गेले खेळता. मग त्यानंतर आलं तारुण्यपण. तारुण्यपणी विषय व्यथा. लग्न केलं, लेकरं झाली, गेलं आयुष्य. तरुणपणी विषय व्यथा. मग आलं म्हातारपण. म्हातारपण नाही प्रवर्तली चिंता. म्हाताराचा बाजीवरी पडलं तरी चिंता. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. मग काय उरलं काय आयुष्य? काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून हे महाराज, हे महात्मा, या मानवी जीवन एवढं अल्प असलेलं मनुष्य जीवन आम्हाला अल्प अवधीमध्ये असं एखादं साधन सांगा की जे साधन सर्वश्रेष्ठ असेल आणि माणसाचं दुःख घालवेल. सर्व सिद्धी प्राप्त होतील. अशा प्रकारचं तुम्ही आम्हाला साधन सांगा. शाश्वत अशा प्रकारचं साधन सांगा. त्यावेळेला सुतजी बोलायला लागले. साधू पृष्ठम महाभागा लोकानां हितकाम्यया सर्वशस्त्रस्य शास्त्रस्य यत्सारम यतो वक्ष्याम्य शेषतः. सुतजी म्हणू लागले ऋषींनो ऐका, तुम्ही जो प्रश्न विचारलाय महाराज तो जगाच्या उद्धाराकरता विचारलाय. प्रश्नामध्ये जगाचं हित असलं पाहिजे. नसलं जगाचं तर स्वतःचं तरी असलं पाहिजे. काही लोक प्रश्न विचारतात, काय विचारावं हे समजलं पाहिजे. एका माणसानं 12 वर्ष गुरुची सेवा केली. गुरु प्रसन्न झाले. शिष्या माग. हा म्हणे महाराज 12 वर्षापासून तुमची सेवा करतो. 12 वर्ष पोरगी पायण्यात गेल्या, लग्न काही झालं नाही. तुमच्या सेवेनं लग्न जर झालं तर बरं होईल. म्हणजे प्रसन्न कोण झालं? श्री गुरु. मागून काय राहिला? कल्पतरू झाला देता आणि ते पोटाचे मागता. तुकोबाराय सांगतात देणारा कोण आहे? कल्पतरू आहे. आणि मागणारा कोण आहे? मागणाऱ्याला अक्कल नाही. मागणाऱ्याला अक्कल असली पाहिजे. काय प्रश्न विचारावा महाराज? एक जण आमच्याकडे आलं आणि म्हणे महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हटलं विचारा. उत्तर द्याल काय? म्हटलं आलं तर देऊ. म्हणे महाराज माझी मुलगी महिनाभरापासून फोनवर दिसते. सकाळी, संध्याकाळी, दुपारी, कोणी वेळेस पहा फोनवर. उपाय सांगा.
म्हटलं उपाय एकच, 15 दिवसानं ती जाणार आहे. नाही का? काय प्रश्न विचारावे? जगाचं कल्याण असलं पाहिजे. परीक्षित राजाने प्रश्न विचारला, मृत्यू समयी काय करावं? म्हणून शुकदेवांनी त्या प्रश्नाचं कौतुक केलं. वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितम नृपहा. राजा, तू प्रश्न जगाच्या उद्धाराकरता विचारलाय, तू जगाच्या कल्याणाकरता प्रश्न विचारलाय. ऐका, तुला मी समस्त शास्त्राचं सार सांगतो. जसं दुधाचं सार काय? दूध हे सार आहे की लोणी हे सार आहे? दुधामधलं लोणी हे दुधाचं सार आहे. तसं भगवत संपूर्ण शास्त्रामध्ये जेवढे काही 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, या सर्वांचं सार म्हणजे देवी भागवत आहे महाराज. या देवी भागवताच्या जवळ समस्त तीर्थ आहे, समस्त पुराण आहेत आणि समस्त पुराण गर्जना सुद्धा करतात की जीवनामध्ये कल्याण करायचं असेल तर देवी भागवत श्रवण करा. काय होते देवी भागवत श्रवण केल्याने? मानवी जीवन जे दुःखानं होर पडलेलं आहे त्याच्या जीवनातलं दुःख निघून जाते. अशी दुःख नाश करणारी देवी भागवताची कथा आहे महाराज. देवी भागवताची कथा. जय श्री देवी भागवत कथा, श्री देवी भागवत कथा. देवी भागवत कथा, श्री देवी भागवत कथा. देवी भागवत कथा, श्री देवी भागवत कथा. जिसके श्रवण से मिट जाए, जिसके श्रवण से हो, जिसके श्रवण से मिट जाए 100 जन्म जन्म की व्यथा. जय श्री भागवत कथा, देवी भागवत कथा, देवी भागवत कथा, देवी भागवत कथा. देवी भागवत कथा, श्री देवी भागवत कथा. देवी भागवत कथा, श्री देवी भागवत कथा. जय हो. कथा है हर जीव की, श्रवण कर लो. ये नाम है भगवती का, सुमिरन कर लो. ये नाम है भगवती का, सुमिरन कर लो. ये कथा है हर जीव की, श्रवण कर लो. ये नाम है भगवती का, सुमिरन कर लो. जिसके श्रवण से मिट जाए, जिसके श्रवण से हो, जिसके श्रवण से मिट जाए 100 जन्म जन्म की व्यथा. जय हो देवी कथा, जय हो देवी कथा. जय श्री देवी कथा, जय हो देवी कथा. जय देवी कथा, जय श्री देवी कथा. जय श्री देवी कथा, जय श्री देवी कथा. देवी भागवत महापुराण की जय. समस्त दुःखाचं नाश करणारी भगवंताची कथा आहे, भगवतीची कथा आहे. जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख घालवण्याचं साधन म्हणजे देवी कथा आहे महाराज. 18 पुराणांमध्ये 18 पुराणांचं सार म्हणजे देवी भागवत कथा आहे. 6 शास्त्राचं सार म्हणजे देवी भागवत कथा आहे. भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणारी देवी भागवत कथा आहे. भोगही प्राप्त करून देते आणि मोक्ष सुद्धा प्राप्त करून देते अशा आणि कोणी कोणाला सांगितली? व्यास महर्षींनी जन्मी जयाला सांगितली. पित्याचा मोक्ष व्हावा या करता परीक्षिती राजा जे आहेत ते अधोगतीला गेले होते. श्रीमद भागवतामध्ये
श्रीमद भागवतामधले जे परीक्षिती राजे आहेत ते मोक्षाला गेले, पण देवी भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांना अधोगती प्राप्त झाली. मग तुम्ही म्हणाले कसं काय हो, एक पुराण ते सांगते आणि एक पुराण हे सांगते. याचा अर्थ असा, ही जी कथा ही कल्पभेदाची कथा आहे, कल्पभेदाची कथा आहे. ही जी कथा ही सारस्वत कल्पातली कथा आहे. आणि आता जो कल्प चालू आहे सध्या, या कल्पाचं नाव आहे वाराह कल्प. आणि ही देवी भागवताची कथा ज्या कल्पामध्ये घडली तो कल्प आहे सारस्वत कल्प. आणि सारस्वत कल्पामध्ये जे परीक्षिती राजा होऊन गेले ते अधोगतीला गेले, म्हणून त्यांचा मुलगा जनमेजय यांनी आपल्या पित्याचा उद्धार व्हावा याकरता या देवी भागवताचं श्रवण केलं. आणि देवी भागवताचं श्रवण करून महाराज, जो मनुष्य या देवी भागवताचं श्रवण करतो, ज्याच्या घरामध्ये देवी भागवत आहे, त्याचं घर तीर्थरूप होऊन जाते. त्या ठिकाणी सर्व तीर्थ वास करतात, सर्व देवी देवता वास करतात. त्या ठिकाणी पाप शिल्लक राहत नाही. जो देवी भागवत नवरात्रामध्ये नियमाने सुंदर ऐकतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. 2 नवरात्र आहेत, एक चैत्र नवरात्र आणि एक अश्विन नवरात्र. या 2 नवरात्राच्या कालावधीमध्ये देवी भागवताची कथा श्रवण केली तर त्याला सकळ सिद्धी प्राप्त होतात. आणि एक अजूनही एक सांगितलेलं आहे, अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना जो श्रद्धापूर्वक श्रवण करतो महाराज, त्यालाही सकल सिद्धी प्राप्त होतात. अशा प्रकारचं चिंतन सांगितलेलं आहे. आणि याकरता काय तुमच्याकडे काय प्रमाण आहे का? दुःख निवृत्ती होते याकरता तुमच्याकडे काही प्रमाण आहे का? कारण महाराज प्रमाणाशिवाय बोलू नये, प्रमाण असल्याशिवाय बोलता येत नाही. तुम्हाला ऋषींनी विचारलं, शौनकादिकांनी विचारलं, तुम्ही सांगताय की देवी भागवताच्या श्रवणाने काय जाते? पाप जाते. देवी भागवताच्या श्रवणाने आनंद प्राप्त होते. देवी भागवताच्या श्रवणाने दुःख दूर होते. हे तुम्ही आम्हाला सांगता, बरोबर. पण एखादा इतिहास सांगा ना आम्हाला, एखादी घटना सांगा ना, एखादं कोणी उदाहरण द्या ना की ज्याचं दुःख दूर झालं. त्यावेळेला सुतजी बोलायला लागतात, 17 भोज वंशनो द्वारावत्या सुखम वसम. सांगितलंय राजा, हे मुनींनो ऐका. भोज वंशामध्ये एक 17 नावाचा राजा होऊन गेला. तो द्वारकेमध्ये वास्तव्य करत होता. तो द्वारकेमधला एक मांडलिक राजा होता. तो भगवान सूर्याचा उपासक होता. भगवान सूर्याचा उपासक तो होता. आणि महाराज भगवान सूर्याच्या कृपेने त्याला एक मणी प्राप्त झाला होता. त्या मण्याचं नाव आहे सुमंतक मणी. तो रोज 8 भार सोनं द्यायचा, त्याच्यापासून रोज 8 भार सुवर्ण प्राप्त व्हायचं. महाराज 8 भार सुवर्ण म्हणजे किती? एक 8 गुंजा, त्यानंतर एवढी अशा प्रकारे भरपूर अशा प्रकारचं सोनं त्या ठिकाणी प्राप्त व्हायचं. रोज 8 मन सोनं त्या मण्यापासून प्राप्त होत होतं. आणि एक दिवस त्याचा भाऊ, त्याचं नाव प्रसेनजित, हा प्रसेनजित त्या मण्याला त्याने आपल्या गळ्यामध्ये धारण केलं. आणि मण्याला धारण करून तो जंगलामध्ये गेला, वनामध्ये गेला, आखेट करण्याकरता गेला. आणि त्या ठिकाणी एका सिंहाने त्यावर झडप घातली म्हणे. आणि सिंहाने झडप घातल्यानंतर तो सिंहाच्याकडून तो मारला गेला. प्रसेनजित मारला गेला. पुढे त्या सिंहाने तो मणी आपल्या तोंडामध्ये पकडला आणि पकडत पुढे जात असताना त्याची आणि जांबुवंताचं लक्ष त्या द्वैविध्यमान मण्यावर गेलं. आणि द्वैविध्यमान मण्यावर गेल्यानंतर त्या सिंहाने आणि त्या जांबुवंतामध्ये दोघांमध्ये युद्ध झालं. आणि पुन्हा त्या युद्धामध्ये तो सिंह मारला गेला. महाराज तो सिंह मारला गेला. आणि सिंह मारल्यानंतर त्याने तो मणी घेतला आणि आपल्या गुफेमध्ये नेला. त्याला एक मुलगी होती जांबुवंती, तिच्या पाळण्यावर तो मणी बांधला. पण इकडे
सत्रजिताने सांगितलं, सत्रजिताच्या मनामध्ये ग्रह निर्माण झाला की हा मनी हो न हो भगवान श्रीकृष्णानेच घेतला. माझ्या भावाला त्याने मारलं, माझ्या भावाचा वध केला आणि हा मनी जो आहे हा मनी भगवान श्रीकृष्णाने घेतला. त्याने सर्वांना सांगायला लागला की भगवंतानी माझा मनी चोरला, भगवंतानी माझा मनी चोरला. देवावर खोटा आळ आला, भगवान श्रीकृष्णावर त्या ठिकाणी खोटा आळ आला. मग काय करावं? आपल्यावर आलेला कलंक तो कलंक धुवायला पाहिजे. महाराज सर्वात काळ काय त्या महाभारतामध्ये यक्ष प्रश्नामध्ये प्रश्न विचारलाय, सर्वात काळ काय महाराज? सर्वात काळ माणसाला कलंक हा काजळापेक्षाही काळा आहे. मानवी जीव पांढऱ्या कपड्यावर लागलेला डाग धुतल्या जाईल, पण मानवी चरित्रावर लागलेला डाग कधीही धुतल्या जाणार नाही. याकरता माणसाचं चारित्र्य शुद्ध असावं, माणसाचं चारित्र्य पवित्र असावं, त्यावर कोणत्याही प्रकारचा कलंक लागू नये. महाराज एकदा का कलंक लागला ना, तो कलंक आयुष्यभर कलंक तसाच राहत असते. भगवंताने विचार केला की माझ्यावर कलंक लागलाय, अरे मी काहीच केलं नाही आणि मी काही न करता मला हे कसं काय? भगवंताने सांगितलं की मी याचा शोध घेतो. भगवान निघून गेले. भगवंताने काही मोजके हात बोटावर मोजणे एवढे काही मंत्री आपल्या सोबत घेतले. वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर त्याला सिंहाचा देह पडलेला दिसला. पुढे गेले, अस्वलाच्या पाऊलखुणा दिसल्या. त्या पाऊलखुणांनी भगवान श्रीकृष्ण आतमध्ये गुफेमध्ये गेले आणि गुफेमध्ये महाराज त्या ठिकाणी तो मणी दिसला. भगवान मणी घेण्याला जाणार तेवढ्यात तो जांबुवंत भगवंताच्या अंगावर धावत आला आणि भगवंताचं आणि त्या जांबुवंतांचं 27 दिवस युद्ध चालू आहे. दोघांमध्ये भयानक अशा प्रकारचं युद्ध चालू आहे. त्रिनवरात्र म्हणजे 9 तिरी 27 दिवस अशा प्रकारे ते युद्ध चालू होतं. इकडे सर्व द्वारकेतले लोक काळजीमध्ये पडले होते की भगवंताने कुठे गेले असेल. 27 दिवस झाले, काही खबर नाही, काही बात नाही. कुठे गेले असेल भगवान परमात्मा, कुठे गेले असतील देव? वसुदेवाला देवकीला काळजी वाटायला लागली. देव जरी म्हटलं तरी, देवाचे आई वडील जरी असले तरी ती आई आहे ना महाराज, ती आई आहे. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आईच्या ठिकाणी सर्व बालक व्यापलेलं असतं. माझा बाळ कुठे गेला, काय करत असेल, काय खात असेल, काय पित असेल, महाराज सर्व काळजी करणारी आई आहे. तुकोबारे सांगतात की बालकाचं जे हित आहे ते हित जर करणारी कोण असेल तर ते खऱ्या अर्थाने आई आहे. महाराज आई आहे. लेकुराचे हित माऊलीचे चित्त जाणे, माऊलीचे चित्त, लेकराचं हित. तिच्या ठिकाणी त्या दिवसभर जर चिंता करत असेल, जे दिवसभर जर विचार करत असेल तर ते विचार कशाचा करते? आपल्या बाळाचा विचार करते. काय करत असेल माझा बाळ, कुठे गेला असेल, जेवला असेल की नाही, अभ्यास करत असेल की नाही, असं दिवसभर चिंता करणारी ती मग आई कोणाची असो, शेवटी ती आई आहे. ती देवाची जरी असली तरी आईच आहे, चोराची जरी असली तरी ती आईच आहे. चोराची आई तरी म्हणते का माझा मुलगा चोर आहे म्हणून? नाही. आईसारखं अंतकरण जगामध्ये कोणाचंच नाही. एक साधू संत आणि एक आई यांचं अंतकरण असं आहे की ते कधीही काळजीमध्ये असतं, चिंतेमध्ये असतं. माझ्या बालकाचा उत्कर्ष व्हावा, मोठा व्हावा, प्रसिद्धी व्हावी, अशा प्रकारचा विचार तिच्या भगवंताची आई होती. आई म्हटल्यानंतर माझा मुलगा 27 दिवस झाले, कुठे गेला असेल, दिसत नाही, काय करावं, विचार करायला लागले. वसुदेवजी विचार करायला लागले. महाराज त्याच वेळेला नारदजींचं आगमन त्या ठिकाणी द्वारकेमध्ये झालं. ब्रह्मविद्या हातामध्ये घेतलेला आहे, चिपळ्या हातामध्ये घेतलेले आहे आणि भगवंताचं नामचिंतन करत करत नारदजी त्या ठिकाणी द्वारकेमध्ये येतात. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण
नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण भगवन नारायण 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 ओ नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 ओ लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 ओ लक्ष्मी नारायण 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 भजवन नारायण 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 ओ भजमन नारायण 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 भजवन नारायण 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 भजमन नारायण 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 जय हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण महाराज नारदजींचं आगमन झालं. वसुदेवजींनी नमस्कार केला, बसण्याकरता आसन दिलंय आणि नारदांनी सहज विचारलंय, महाराज काय झालं हो तुम्हाला? काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर तुमचा चेहरा म्लान आहे, पडलेला आहे, दुःखग्रस्त आहे. काय झालं तुम्हाला? काय कारण आहे? स्वस्य दुःखस्य कारणम, तुमच्या दुःखाचं कारण मला सविस्तर सांगा. वसुदेव बोलायला लागले, भगवान भगवना काही देवी किं प्रभावा महेश्वरी. काय कोण्या देवी काय माया झाली असेल काही कळत नाही. अहो माझा मुलगा श्रीकृष्ण आज 27 दिवस झाले, आज कितीतरी दिवस झाले तो कुठे गेला आम्हाला काही कळत नाही. कुठे गेला त्याचा आम्हाला पत्ता माहित नाही. कुठे गेला असेल माझा मुलगा? महाराज असा आम्हाला उपाय सांगा की माझा मुलगा लवकरात लवकर घरी येऊ. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, ऐका वसुदेव महाभाग शृणो संपेक्षतो मम. ऐका, तुम्हाला तुमचा गतपुत्र नष्ट झालेला पुत्र आणि त्या पुत्राची माहिती पाहिजे असेल, काय करा तुम्ही? देवीचा यज्ञ करा, देवी भागवत श्रवण करा. त्या देवी भागवताच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मुलाच्या शुद्धीची वार्ता लवकरात लवकर तुमच्या कानावर येईल. मग विचारलंय वसुदेवजींनी विचारलं, तो देवी यज्ञ कसा करायचा? भागवताचं श्रवण कसं करायचं? सांगितलं, ब्रह्मनिष्ठ देवी भक्त असा प्रकारचा वक्ता बोलवावा आणि त्यांच्याकडून विधियुक्त अशा प्रकारे देवी भागवताचं पूजन करून घ्यावं, स्वस्ती वाचन करून घ्यावं, पूजापाठ करून घ्यावा. अनुष्ठानपूर्वक 9 दिवसाचं हे अनुष्ठान असतं आणि या 9 दिवसामध्ये काय करावं काय करू नये याचा संपूर्ण विचार वसुदेवांना नारदांनी सांगितला. आणि नारदाला सांगितल्यानंतर नारदाने विचार केलाय, वसुदेवजीने विचार केला की माझा मुलगा मला प्राप्त होण्याकरता हे करावंच लागेल, हे करावंच लागेल असा विचार मनामध्ये केला. आणि नारदाला सांगितलं, नारद महाराज तुम्हीच आता या यज्ञाची दीक्षा आम्हाला द्या. आणि नारदाकडून त्यांनी दीक्षा घेतली. 9 दिवसपर्यंत भगवतीचं चरित्र श्रवण केलं, देवी भागवताचं चरित्र श्रवण केलं. आणि 9व्या दिवशी महाराज ती जगदंबा साक्षात वसुदेव देवकी समोर प्रकट झाली. वसुदेव देवकी समोर प्रकट झाल्यानंतर वसुदेव देवकीने त्या ठिकाणी देवीची स्तुती गायली की हे देवी, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. हे देवी तू आमची आई आहेस,
तू आमचं सर्वस्व आहेस. हे देवी आमच्यावर कृपा करा. काय कृपा करायची? माझा जो मुलगा आहे गेल्या अनेक दिवसापासून ज्याची आम्हाला शुद्धी वार्ता नाही, ज्याची आम्हाला बातमी कळली नाही, तो मुलगा आमचा कुठे गेला, काय गेला, या संबंधामध्ये आम्हाला बातमी यावी आणि तो लवकरात लवकर घरी यावा अशी विनंती मी तुमच्या चरणावर करते. जे वांछिले ते तू दिले, जे वांछिले ते तू दिले. कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. जे वांछिले ते तू दिले, जे वांछिले ते तू दिले. कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा आदिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. जे वांछिले ते तू दिले, जे वांछिले ते तू दिले. कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा अंतिमा हे आदिमा तुझे इतके श्री झालो